उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड। कारखान्याच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार यांची कारखान्याला भेट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून कराडमधील प्रीती संगमावर अभिवादन। यशवंतराव चव्हाणांच्या 113व्या जयंतीनिमित्त अभिवादन। सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडी जाहीर। 9 पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती। उत्तर सोलापूर तालुक्याच्या सभापतीपदी भाजपच्या तेजस्विनी बोराडे यांची बिनविरोध निवड। रायगडमधील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपचे मंगेश वाकडीकर होणार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष। भाजपकडून पत्रकाद्वारे अधिकृत घोषणा। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुढाकारातून महायुती सत्तेत। माढा पंचायत समितीवर भाजप राष्ट्रवादीची सत्ता स्थापन। सभापती पदावर भाजपच्या पंडित देशमुख यांची निवड, तर उपसभापतीपदी स्वाती गिड्डेंची वर्णी। सांगोल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर भाजपचा सभापती। माजी आमदार दीपकाबा साळुंखे गटातील 3 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सभापती पद मिळवलं। 50 वर्षाची शेकापची सत्ता उलथवण्यात भाजपला यश। करमाळा पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या पूजा ढेरे, तर उपसभापतीपदी दादांच्या राष्ट्रवादीचे अजित विघ्ने बिनविरोध। निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय 2 दिवसीय लोकप्रतिनिधी कार्यशाळेचं आयोजन। राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये। हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते उपस्थित। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर अतुलबाबा भोसलेंकडून अभिवादन। समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलंय। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे विसंगत। पुतळ्यावरून कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक। राजश्री शाहू महाराज समाधीस्थळावर आंदोलन, पुतळे बदलण्याची मागणी। युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। सिलेंडरला हार घालत फुलं वाहत पालघरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाध्यक्षांसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी। जालन्यात दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आक्रमक। केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। हातामध्ये गॅस सिलेंडरची टाकी घेऊन दरवाढीचा निषेध। बेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहण आदेशाविरोधात काँग्रेस पक्षाचं मुंडण आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणं धरलं। सुपीक जमीन जात असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। घरगुती गॅस दरवाढी विरोधात महाविकास आघाडीचं राहता तहसील कार्यालयासमोर आंदोलन। गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा केला निषेध। आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। गोंदियात गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। हातात गॅस सिलेंडर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी। कल्याणमध्ये महागाई विरोधात काँग्रेसच्या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद। काही काळ आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण। मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांमधील वाद मिटला। सांगलीत पुरवठा विभागाकडून सर्व हॉटेलमध्ये तपासणी मोहीम। कमर्शियल सिलेंडरचा वापर व्हावा यासाठी थेट किचनमध्ये जाऊन तपासणी। पंढरपूरमधील सांगोला नाका येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅसची रिक्षात भरून विक्री। घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल। घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त। अमरावतीत भारत गॅस कंपनीकडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना। सिलेंडर बुकिंगसाठी ग्राहक एजन्सीमध्ये पोहोचले। अमरावती पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण झालं। नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग। गॅस एजन्सी कार्यालयाबाहेर बाउन्सरची सुरक्षा। गॅस सिलेंडरसाठी ग्राहक भोर उन्हात रांगेत। गोंदियात घरगुती गॅस वापरणाऱ्या 2 हॉटेलवर प्रशासनाची कारवाई। 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। गोंदिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सिलेंडरचा साठा। अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांचं आवाहन। हॉटेलमध्ये गॅस नसल्याने चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ। युद्धामुळे गॅसचा तुटवडा झाल्याने इंदापूर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत। सांगलीच्या मिरजेमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। गॅस टाकी मिळवण्यासाठी ग्राहकांची झुंबड। गॅस सिलेंडर मिळण्यासाठी आता 25 दिवसांची प्रतीक्षा। नांदेडमध्ये व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत। 5 दिवसांपासून गॅसचा पुरवठा बंद। 300 ते 400 हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर। गणपतीपुळे देवस्थानमध्ये मिळणारा लाडूचा प्रसाद आता बंद। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानाला मोठा फटका। सिलेंडर न मिळाल्यास खिचडी प्रसाद देखील बंद करावा लागणार।
रत्नागिरीतल्या हर्ष डायनिंग हॉटेलने चक्क हॉटेलच्या गच्चीवर चूल थाटली। व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरवरती निर्बंध आल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांची नामी शक्कल। हॉटेलच्या गच्चीवर 3 चुलींचा सेटअप। जागतिक युद्धाचा धुळ्यातही परिणाम। सिलेंडर पुरवठा होत नसल्याने लॉन्स आणि मंगल कार्यालय केटरर मालकांवर उपासमारीची वेळ येणार। मंगल कार्यालय मालक केटरर असोसिएशनची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं। वाशिममध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने गॅस एजन्सीवर गर्दी। ग्राहकांच्या सकाळपासून रांगा। वाशिम जिल्ह्यात गॅसचा साठा असला तरी गॅस नोंदणी होत नसल्याने नागरिकांची एजन्सीत धाव। नांदेडमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा। हॉटेल व्यावसायिक अडचणीत। 5 दिवसांपासून पुरवठा बंद। 300 ते 400 हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर। सांगलीतील अनेक हॉटेलमध्ये कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक। हॉटेलमध्ये मिळणारे 60% पदार्थ बंद। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत। पुण्याच्या ग्रामीण भागात लाकडाची मागणी वाढली। लाकडाच्या वखारीमध्ये सरपण घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या। कराडमधील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची गर्दी। तुटवड्याच्या भीतीने गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ। गॅस तुटवड्याच्या मागणीत 100 ते 200 सिलेंडरची वाढ। नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा 4 दिवसापासून ठप्प। लग्न समारंभाच्या तयारीवरही गॅस टंचाईचं सावट। नाशकातील लासलगावमध्ये रमजानमध्ये गॅसचा तुटवडा। हॉटेल बंद करण्याची वेळ। गॅस अभावी इफ्तार पदार्थांच्या तयारीत अडथळे। गॅसचा तुटवडा झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत। अहिल्यानगरच्या बाबळेश्वरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी। गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पोलीस बंदोबस्तात गॅसचं वाटप। रायगडच्या महाड शहराला मुबलक पुरवठा आहे। ऑनलाईन बुकिंग जास्त प्रमाणात होत असल्याने नागरिकांमध्ये भीती। महाड शहरातील गॅस ग्राहकांना पुरेपूर मिळणार। एजन्सी व्यवस्थापकांची माहिती। हिंगोली जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप। गावातील अर्जदार पात्र असून सुद्धा दुसऱ्या गावातील अर्जदारांना महा ई सेवा केंद्र दिलं। बाद झालेल्या अर्जदारांचा आरोप। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील रेणुका केकन IAS अधिकारी बनली। ग्रामस्थांकडून रेणुका केकन तरुणीचं जोरदार स्वागत। अवैध देशी दारू विक्रीला आंदेगाव ग्रामस्थांचा विरोध। गावकऱ्यांनी पोलिसांना अवैध देशी दारू आणि दुकानातील रिकाम्या बॉटल पकडून दिल्या। पोलीस हप्ते घेऊन सोडून देतात। गावकऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांसमोरच थेट आरोप। धाराशिवच्या कळंब शहरात सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक। गोळीबार झाल्याच्या चर्चेमुळे खळबळ। छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 गट आमने सामने। चौकशीसाठी पोलिसांनी 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले। थायलंडमध्ये भीषण अपघातात बीडच्या अभियंता तरुणीचा दुर्दैवी मृत्यू। पूजा प्रशांत मुळे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव। अभियंता तरुणी पर्यटनासाठी मैत्रिणीसोबत थायलंडला गेल्याची माहिती। निफाडमधील युवकाच्या खुनाचा उलगडा। पत्नीनेच रचला होता कट। प्रियकर आणि भावाच्या मदतीने घात केल्याचे समोर। ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांकडून एकूण 7 आरोपींना अटक। जळगावच्या मुंबई नागपूर महामार्गावर कारची चौघांना धडक। चौघेही गंभीर जखमी। अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। गोंदियाच्या कारंजाजवळ बसचा अपघात। अपघातात एकाचा मृत्यू तर 9 नागरिक गंभीर जखमी। ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती। वणी शहरातील जैन लेआउट परिसरात घरफोडीचा प्रयत्न। नागरिकांनी उधळून लावला। चोरीचा प्रयत्न सुरू असताना नागरिकांना संशय। आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। उपसागरात द्रोणिका तयार व्हायला सुरुवात। उष्णतेच्या लाटेनंतर आता विदर्भात 14 आणि 15 मार्च रोजी अवकाळी पावसाचा अंदाज। अवकाळी पावसासोबतच हवेचा जोर सुद्धा मोठा राहणार।